स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माहूरगडचा अद्भुत इतिहास, रेणुका मातेंची पौराणिक कथा, मंदिरांचे रहस्य आणि चमत्कार, पूजाविधी आणि दर्शनाचे नियम आणि काही महत्त्वाच्या टिप्स। आई या शब्दातच एक शक्ती, एक माया आणि एक विश्वास दडलेला आहे आणि हीच शक्ती, हीच माया आपल्याला अनुभवायला मिळते महाराष्ट्रातील पवित्र शक्तिपीठ श्री रेणुका माता मंदिर माहूरगड येथे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते। माहूरगड हा डोंगराळ परिसरात वसलेला आहे आणि येथे पोहोचण्यासाठी भक्तांना डोंगर चढावा लागतो, जणू काही भक्तीची परीक्षा। माहूर हे 3 प्रमुख देवस्थानांसाठी प्रसिद्ध आहे, रेणुका माता मंदिर, दत्तात्रय मंदिर आणि अंबोका मंदिर। माहूरला मातृभूमी आणि देवीचे माहेरघर असेही संबोधले जाते। पुराणांनुसार रेणुका माता या अत्यंत पवित्र आणि सती स्त्री होत्या। त्यांचे पती होते महर्षी जमदग्नी आणि त्यांचा पुत्र होता परशुराम, भगवान विष्णूंचा 6वा अवतार। रेणुका माता दररोज नदीवर जाऊन पाणी आणत असत। त्यांच्या पवित्रतेमुळे त्या कच्च्या मातीच्या भांड्यातही पाणी आणू शकत होत्या। परंतु एक दिवस त्यांचे मन क्षणभर विचलित झाले। महर्षी जमदग्नींना हे कळले आणि त्यांनी रागाने आपल्या पुत्राला आज्ञा दिली, तुमच्या आईचे शीर कापा। सर्व पुत्रांनी नकार दिला, पण परशुरामांनी वडिलांची आज्ञा मानली। त्यांनी आपल्या आईचे शीर कापले, पण त्यांच्या आज्ञाधारकतेमुळे महर्षींनी त्यांना वरदान दिले आणि परशुरामांनी आपल्या आईला पुन्हा जीवनदान दिले। ही कथा सांगते, आईची शक्ती अमर आहे, भक्ती आणि आज्ञाधारकता यांचे महत्त्व आणि मातृत्वाची महानता। श्री रेणुका माता मंदिर हे भारतातील एक प्रमुख शक्तिपीठ मानले जाते। असे मानले जाते की येथे देवीचा वास आहे। भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, संकटे दूर होतात। विशेषतः चैत्र नवरात्रीत, अश्विन नवरात्रीत आणि पौर्णिमा तसेच अमावस्येला सुद्धा या काळात येथे मोठी गर्दी दिसते। माहूरगडावरील मंदिर अत्यंत प्राचीन आहे। मंदिर डोंगराच्या शिखरावर वसलेले आहे। येथे पोहोचण्यासाठी शेकडो पायऱ्या आहेत। मंदिरातील मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि आकर्षक आहे। असे म्हणतात की येथे येणारा प्रत्येक भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही। काही भक्तांना देवीचे चमत्कार अनुभवायला मिळतात। येथील वातावरण इतके शांत आहे की मन आपोआप ध्यानात जाते। रेणुका मातेची पूजा अत्यंत श्रद्धेने केली जाते। पूजा करण्याची योग्य पद्धत, सकाळी उठून स्नान करावे, स्वच्छ आणि पारंपरिक कपडे परिधान करावेत, मंदिरात जाऊन फुले, नारळ, कुंकू, ओटी अर्पण करावे, देवीसमोर बसून जप करावा, जय रेणुका माता आरती करून प्रसाद घ्यावा। तिथे देवीला तांबूल याचा प्रसाद अर्पण केला जातो। तांबूल म्हणजेच देवीला अर्पण केली जाणारी एक पारंपरिक पूजा सामग्री आहे, ज्यामध्ये मुख्यतः पान, सुपारी। माहूरगडावर वर्षभर विविध उत्सव साजरे होतात। नवरात्री उत्सव हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो। मंगळवार आणि शुक्रवार विशेष दिवस असतो। चैत्र यात्रा मोठ्या प्रमाणावर भक्तांची उपस्थिती असते। या काळात मंदिर अत्यंत सुंदर सजवले जाते। श्री रेणुका मातेचे दर्शन म्हणजेच एक अद्भुत आणि दिव्य अनुभव आहे। एकदा तरी आयुष्यात माहूरगडावर जाऊन दर्शन घ्यावा। माहूरगडाला देवीचे माहेरघर असे का म्हणतात? असे मानले जाते की रेणुका माता या येथे विश्रांतीसाठी येत असत, म्हणून हे ठिकाण त्यांच्या माहेर म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी रेणुका माता यांचे महत्त्व खूप मोठे मानले जाते। रेणुका मातेला अर्पण केलेला तांबूल जेव्हा प्रसाद म्हणून मिळतो, तेव्हा तो फक्त वस्तू नसून देवीचा आशीर्वाद मानला जातो।
म्हणजेच देवीची कृपा आपल्या घरी येते असे मानले जाते. तांबूल प्रसादामध्ये असलेले घटक पान, सुपारी आणि हळद कुंकू हे सर्व सौभाग्याचे प्रतीक आहेत. म्हणून हा प्रसाद घेतल्याने घरात सुख शांती राहते, धनसमृद्धी वाढते. तांबूल प्रसाद विशेषतः विवाहित महिलांसाठी खूप शुभ मानला जातो. यामुळे सौभाग्य टिकून राहते, पतीचे आयुष्य वाढते, कुटुंबात आनंद राहतो. म्हणून ओटी देण्याची परंपरा आहे. माहूरगडावर असा एक दगड आहे ज्यावर नाणे ठेवल्यावर तुमची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. पण यामागची खरी कथा काय आहे? असे मानले जाते की प्राचीन काळी एक भक्त रेणुका मातेच्या दर्शनासाठी आलेला होता. त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते, फक्त एक छोटं नाणं होतं. त्याने ते नाणं त्या दगडावर ठेवून मनापासून प्रार्थना केली आणि काही दिवसांतच त्याची इच्छा पूर्ण झाली. या घटनेनंतर इतर भक्तांनीही त्याच दगडावर नाणे ठेवायची सुरुवात केली. हळूहळू ही एक श्रद्धा आणि परंपरा बनली. नाणे म्हणजेच श्रद्धा, विश्वास, समर्पण. रेणुका माता या आई स्वरूपात पूजल्या जातात. जसं आपण आपल्या आईला प्रेमाने खायला देतो, तसंच भक्त देवीला तांबूल अर्पण करतात. हा मातृत्व आणि भक्तीचा भाव आहे. हिंदू परंपरेनुसार जेवणानंतर तांबूल दिले जाते. तो आदर आणि सन्मान दर्शवतो. म्हणून देवीला देखील तोंडात तांबूल ठेवून पूजा पूर्ण केली जाते. आई रेणुका मातेला तांबूल अर्पण करणे म्हणजेच तिच्या चरणी आपले प्रेम, श्रद्धा आणि विश्वास अर्पण करणे होय. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.